नमस्कार, मी अक्षरा पाटील. पुस्तक वाचन या युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. मित्रांनो, शैलजा राजे यांच्या गिफ्ट या कथेचं आपण वाचन करणार आहोत. तत्पूर्वी चॅनलवर पहिल्यांदाच असाल किंवा चॅनल यापूर्वी सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर चॅनलला बी सबस्क्राईब करा आणि पुस्तक वाचन कसं वाटलं, कथा कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. गिफ्ट. पोस्टमन तार म्हणून ओरडला आणि हातातलं काम तसंच टाकून मंजू पुढच्या दारी धावली. पूजा करता करता सासूबाई उठून आल्या. दोघींचे चेहरे क्षणभर भीतीनं ग्रासले. तार कुणाची? कुठून? काय झालंय? धडधडत्या हृदयानं आणि थरथरत्या हातानं मंजूनं सही केली. सही करेपर्यंत सासूबाईंना धीर निघत नव्हता. कुणाची? काय आहे कुणास ठाऊक असं सारखं त्या विचारित होत्या. सही करून मंजूनं तार फोडली न कळत तिच्या ओठावर हसू उमटलं. सासूबाई अजून भयग्रस्तच होत्या. त्यांच्या प्रश्नांचा भडीमार सुरूच होता. काय सांगायचं यांना? प्राचीची तर कमालच आहे. 4 दिवसांपूर्वीच पत्र आलं होतं. त्यातच नाही का लिहायचं? आपल्याला तरी म्हणजे आठवलं असतं. बाकी आठवून करणार तरी काय म्हणा. आपल्यालाच आठवण नाही तर दुसऱ्यांना कुठून असायची? आपल्यातल्या सगळ्यांचा रसच संपलाय अलीकडे. अगं तार कुणाची? काय लिहिलंय तारेत? ऐकू नाही येत का तुला? अगं तुला विचारते ना मी. माझी आहे तार. कुणाची? प्राचीची. त्या मडमेची. एवढी तार करण्याजोगं काय घडलंय? मंजूला हसू आलं. काय घडलंय? काहीच नाही. घडलं नव्हतं आणि घडणारही नव्हतं. एवढी या दिवसाची आठवण राहावी असं काय विशेष होतं? आणि ती तरी एवढी कोण होती? या घरातल्या प्रत्येक माणसाची तैनात सांभाळणारं एक यंत्रच नव्हती का ती? सकाळपासून आता 11 वाजले तरी ती 2 पायावर खडीच होती की. पहाटे 5:30 ते दुपारी 1:30, 8 तासांची पुरी ड्युटी. या 8 तासात तिला स्वतःची नीट आठवण तरी राहत होती का? आपल्याला काही होतंय हे सुद्धा कधीतरी तिला फार असह्य झालं तरच जाणवायचं. सासूबाईंनी एकदा मंजूकडे पाहिलं न त्या पुटपुटल्या. काही विशेष दिसत नाही. हसतेय की चांगली. जमवलं असेल एखाद्या गोऱ्याशी लग्न. ताळतंत्र आहे कुठे तिला? फुटफुटतच सासूबाई आत गेल्या. मंजूनं तार पुन्हा एकदा वाचली. अवघे 4 शब्द होते तारेत. हॅपी बर्थडे प्राची. घरात कुणाला आठवलं नाही. आज तिचा वाढदिवस आहे. अगदी हेमंतला सुद्धा. पण प्राचीनं लक्षात ठेवून तार केली. एवढ्या दुरून, अमेरिकेतून. खरंच ती म्हणते ते खोटं नाही. प्रत्येक पत्रात एकदा तरी लिहितेच. मंजू, तुझी आठवण एकदा तरी येतेच बघ दिवसभरात. खरंच आहे ते. नाहीतर जे आज विसरलो ते तिच्या लक्षात राहिलं नसतं. असं कसं आपण अजिबातच विसरलो? इतक्या आपण आपल्याच हरवून बसलोय. सकाळी कॅलेंडरची तारीख आपणच बदलली. काल दिवसभरात काही करायला उसंतच मिळाली नव्हती. तारीख बदलायची राहिली होती. आज ती बदलताना हिनाला थोडं रागानं बोललोही. काय ग, मी नाही बदलली तर तुम्हाला कुणाला ती बदलायची बुद्धी नाही का झाली? अगं मम्मी, रोज तू बदलतेस त्यामुळं तिकडे लक्षच जात नाही कधी. सॉरी. एकदा सॉरी म्हटलं की झालं. बरी इंग्लिशमध्ये ही अशी चांगली सोय आहे. नाहीतरी तुमच्यासारख्यांची मोठीच गैरसोय झाली असती आणि आमचं लटकं समाधान झालं नसतं. पुरे ग, किती चिडशील. हेमंतचा नेहमीच शहाजोगपणा. मुलांना फूस देण्याचा. त्यावेळी आपणच तारीख पाहिली होती. वार पाहिला होता. आज 5 तारीख. रेशनची साखर मिळते का पाहायला रामाला पाठवलं पाहिजे असंही मनाशी म्हणालो. पण आज आपला वाढदिवस आहे हे काही ध्यानी आलं नाही. बाकी लक्षात आलं असतं तरी काय करणार होतो? आपण होऊन का नाचायचं होतं? आज माझा वाढदिवस म्हणून. हे काय वय आहे नाचायचं? आता अपेक्षा असते दुसरं कुणी काही करावं अशी. पण लहानपणी बरं असतं. हा वेडेपणा शोभतो. त्यात आनंदही असतो. मंजूला काय काय आठवत होतं. त्या दिवशी तिचा 10वा वाढदिवस होता. ती जागी झाली तेव्हा आईनं तिला म्हटलं, उठा मंजूबाई, 10 वर्षांच्या पुऱ्या झालात हो आज. काय करू जेवायला? जिलबी. तिनं आवड सांगून टाकली होती. वेडाबाई, जिलबी अशी आयत्या वेळी का करता येते? पण मी ह्यांना सांगते हलवायाकडून आणायला. मग दिवसभर कौतुकच कौतुक. मित्रमैत्रिणींना आमंत्रण, खेळणं,
फराळ करणं, नवा फ्रॉक घालून मिरवणं. मंजूनं स्वतःकडे पाहिलं. सकाळी आंघोळ केल्या केल्या घाई गर्दीत नेसलेली धुतकी साडी आता पार चुरगळली होती. समोर भिजलीही होती. लांबसडक केसांची गाठ मानेवर लोंबत होती. चेहरा तेलकट होता. घड्याळात 11:30चा टोला दिला. मंजू आपल्या तंद्रीतून जागी झाली. आता 12 वाजतील. आज गुरुवार, सासूबाईंचा उपास. कालच सांगून ठेवले, उद्या मी भगर, दाण्याची आमटी आणि तळलेला खजूर खाईन. अजून दाणे भाजायचे होते. ते त्यांना हवेत तसे भाजायला हवेत. खमंग, खरपूस, काळे न होता. मग पाट्यावरच कूट करायचं. मिक्सर मधला आवडत नाही. चव नसते त्या कुटाला. शिवाय ओल्या नारळाची चटणी हवीच. मंजूनं आपल्या मनातल्या विचारांना मानेने एक झटका देऊन झटकण्याचा प्रयत्न केला. पण हाकललं तरी पुन्हा पुन्हा त्याच जागेवर येणाऱ्या माशीसारखा तोच एक विचार सारखा मनात धिंगाणा घालीत होता. आज आपला वाढदिवस, पण कुणालाच त्याची दखल नाही. अगदी हेमंतला सुद्धा. हात काम करीत होते, पण मनात मात्र नाना आठवणींनी फुगडी घेतली होती. लग्नानंतर 15 दिवसांनीच हेमंतचा वाढदिवस आला. सासूबाईंनी आपल्याकडून केक करून घेतला. आपणही हौसेनं त्यावर आयसिंग मध्ये गुलाबाची कळी काढली. काय काय केलं आपण. हेमंत एकदम खुश होता. रात्री म्हणाला, लग्न झाल्यानंतर वाढदिवसाला एवढी मजा येते याची कल्पनाच नव्हती बुवा. आवडला केक? अह, केक नाही, केक करणारी. आपण लाजूनच त्याच्या मिठीत शिरलो. मनात आलं होतं, आपला वाढदिवस कधी हे सांगावं, पण संकोच वाटला. दिवस मोरपंखी होते. महिने श्रावण सरींनी न्हावून निघत होते. हेमंताचा एक एक नवा आविष्कार अनुभवाला येत होता. नव्या रंगाची, नव्या धुंदीची, नवीन नात्यांची ओळख होत होती. आणि अशातच आपला वाढदिवस 2 दिवसांवर आला. एक नवीन हुरहुर दाटून येत होती. खात्री होती, लग्न झाल्यावरचा हा आपला पहिलाच वाढदिवस. आई बाबा आल्याशिवाय राहणार नाही. प्राची दिल्लीला गेलीये म्हणून, नाहीतर जुन्या खोडीप्रमाणे पहाटेच आली असती. आरडाओरडा करीत. मनात काय काय येत होतं. हेमंतनं एवढ्या दिवसात एकदाही विचारलं नव्हतं, तुझा वाढदिवस कधी म्हणून. मग आता आपण हे होऊन कसं सांगायचं. पण मग त्याला कळणार कसं. या सगळ्या प्रश्नांना त्या दिवशी पहाटेच उत्तर मिळालं. आपल्याला जाग आली ती जाईच्या गंधानं. एवढ्या पहाटे हा सुवास कुठून आला असं मनात येतंय, तोच आपल्या भोवती हेमंतची मिठी पडली. आपल्या कानाशी ओठ नेत तो हळूच बोलला, आजच्या दिवसाचं आगमन जाईच्या सुगंधानं झालंय. खरं ना? का ते नाही विचारलंस? विचारायची गरज नव्हती. ती पहाट सोन्याची फुलं उधळत आली. जाईची नाजूक शेज आपल्या अंगाखाली कधी अंथरली गेली हे समजलंच नाही. मग दिवसभर नुसता जल्लोष. आई बाबा, भाऊ, मित्रमैत्रिणी दोघांच्याही. यांची दिवसभर नुसती वर्दळ. सासूबाईंनी कौतुकानं रेशमी साडी घेतली. कधी नाही असा तो वाढदिवस साजरा झाल्याची मनानं कबुली दिली. हा जल्लोष नंतर नंतर उरला नसला तरी आजच्यासारखं कधीच झालं नव्हतं. तिचं तिला रात्रीच आठवायचं. मनाशी हिशोब व्हायचा कितवा. हेमंत सकाळी सकाळी तिला विश करायचा. त्याचं ते विश करणं आगळं वेगळं असायचं. अगदी मागच्या वर्षी सुद्धा त्यानं आपल्या पद्धतीनं विश केलं आणि ती म्हणाली, शी, हे काय, बरं नाही दिसत हं आता. कुणी पाहिलं तर काय म्हणतील. आपली हिनाच आता 14 वर्षांची पुरी झालीये. प्राचीनं लिहिलंय, हिना एवढ्याल्या मुली तिथं डेटिंग करतात आणि तुझ्या एवढ्याल्या बायका नवऱ्याशी घटस्फोट घेतात, हे नाही का लिहिलं तुझ्या प्राचीनं. मंजूला कळत नव्हतं, हेमंतची प्राचीवर अशी नाराजी का. हेमंतचा होकार आला आणि मंजूला आनंद झाला. नेमकी प्राची त्यावेळी तिच्याकडे आली होती. हेमंत पाहायला येणार होता. त्यावेळीही प्राचीनं यावं, आपल्याला मॉरल सपोर्ट द्यावा असं मंजूला वाटत होतं. तिनं तसं प्राचीला सांगितलं. तशी प्राची उसळून बोलली, हे बघ मंजू, पाहणं वगैरे आवडत नाही आणि त्यातून मी आले आणि त्यानं तुझ्याऐवजी मलाच पसंत केलं तर. खरंच. अगं पूर्वी असे किस्से घडायचे. म्हणून म्हणे दुसऱ्या उपवर मुलींना कोंडून ठेवायचे. उगाच नको ती रिस्क कशाला घेतेस. मग सावकाश केव्हा तरी तुझ्या होयबाशी ओळख करून घेऊ. देशील ना, ती घाबरशील. होकार आला त्या दिवशी प्राची नेमकी हजर झाली. लाजतच,
पण अगदी मनापासून झालेला आनंद न लपवता मंजूनं हेमंतनं आपल्याला होकार दिल्याचं सांगितलं आणि म्हणाली, बरं झालं बाई, पहिल्याच ठिकाणी जमलं. नाहीतर ते 10 वेळा दाखवून घेणं जडच गेलं असतं. परवाच कसलं टेन्शन आलं होतं. पण खरंच प्राची, हेमंत खूप छान आहे. असणारच. आता तो तुझा झालाय. मग वाईट कसा असेल बरं? पण स्वारीला टेस्ट दिसतीये. बाकी एरवी तुला नकार देणारा बुद्धूच म्हणायला हवा. त्याला माझं अभिनंदन सांग. तुझ्यासारखी बायको मिळतीये म्हणून. तिनं हेमंत आणि प्राचीची ओळख करून देताना हे सारं सांगितलं. हेमंतनं प्राचीशी मोकळ्या गप्पा मारल्या याचा मंजूला आनंद झाला. दुसऱ्या भेटीत तिनं उत्सुकतेनं विचारलं, आवडली प्राची? आमची अगदी छबल्यापासूनची मैत्री आहे. ठीक आहे, पण स्वतःबद्दल अवास्तव कल्पना आहे. अवास्तव नाही हं. खरंच फार हुशार आहे ती. तिचा नेहमी पहिला नंबर यायचा. पण तिच्यातनं दुसऱ्या नंबरच्या मुलीत किमान 60 मार्कांचं अंतर असायचं. बाई म्हणायच्या, या प्राचीचे मार्क कुठं कापावे कळत नाही. प्राचीऐवजी तू तुझ्याबद्दल काही सांग. ते ऐकायला मला अधिक आवडेल. हेमंतच्या या बोलण्यानं ती त्यावेळी सुखावली खरीच, पण क्षणभर विचारातही पडली. आपल्याबद्दल याला काय सांगायचं? खरं तर काही खास सांगावं असं कुठं काय होतं तिच्याजवळ प्राचीसारखं. आणि जे होतं ते तिला सांगून जाताना आईबाबांनी सर्व काही त्याच्या घरी सांगितलंच होतं. तिची टापटीप, तिची सेवावृत्ती, विनम्रपणा, जे होतं त्याच्यापेक्षा आईनं नक्कीच अधिक फुगवून सांगितलेलं असणार. हेमंतच्या बोलण्यावर त्यावेळी ती फक्त हसली होती आणि गप्प बसली. त्यानं तिचा हात धरून हळू मृदू आवाजात म्हटलं होतं, रागावलीस? बरं बुवा, ऐकव तुझं प्राचीपुराण. ते ऐकवण्यासाठी तरी बोलत राहा. मला तुझं बोलणं ऐकायचं आहे. त्याच्या या बोलण्यानं ती रोमरोमी फुलली होती. ते दोघं नंतर 2-4 वेळा तरी भेटले होते. सिनेमाला गेले होते. एक नाटकही पाहिलं होतं त्यांनी. हेमंत तिला खरंच आवडला होता. तिच्या कल्पनेत होता त्याही पेक्षा चांगला जीवनसाथी मिळाला होता तिला. ती आपल्या नशिबावर बेहद खुश होती. तिचं लग्न झालं. त्याच वर्षी प्राचीनं MSCच्या आणखी वेगळ्या शाखेला ऍडमिशन घेतलं. तिनं विचारलं, अगं तू झूलॉजीला फर्स्ट क्लास फर्स्ट आली आहेस ना? मग आता हे मायक्रोबायोलॉजीचं वेड कुठून शिरलं डोक्यात? वेड नाही मंजू. अगं याचा ना त्याचा तसा खूप जवळचा संबंध आहे. तुला माहित आहे, मला सगळं कसं एकदम परफेक्ट हवं असतं. नादिष्ट आहेस झालं. मंजूनं आवडता शेरा बहाल केला होता. ही अशीच सारखी शिकत राहणार का असा प्रश्नही मंजूच्या मनात उभा राहिला होता. आणि प्राचीनं त्याचं उत्तरही तेच दिलं होतं. हिनाच्या बारशाला प्राची आवर्जून आली, पण कशी धावत पळत. रात्री तिला एका सेमिनारला जायचं होतं. मंजूच्या हिनाच्या पहिल्या वाढदिवसाला प्राचीनं खूप मोठे रेडी बिअर पाठवलं होतं. त्यावेळी ती दिल्लीत एका रिसर्च लॅबोरेटरीमध्ये काम करत होती. 8-15 दिवसांनी तिचं पत्र यायचं. तिथले आपले अनुभव, कामातला आनंद ती शब्दात सांगायची आणि शेवटी चेष्टेच्या सुरात विचारायची, तुझी लॅब काय म्हणतीये? आणि तुझे प्राचार्य? आणि हो, एक राहिलंच, तुझा डेमॉन्स्ट्रेटर सासूबाई? किती प्रयोग शिकून झाले? प्राचीची पत्र वाचताना आनंद व्हायचा, गंमत वाटायची. पण त्या आनंदात तिला हेमंतला सहभागी करता यायचं नाही. तिचं हे असलं लिहिणं त्याला खासच आवडत नसतं. मंजूच्या हिमांशूचा जन्म झाला आणि प्राचीची PhD एकाच वर्षातल्या घटना. हिमांशूच्या जन्माचं तिला कळलं तसं तिनं हेमंतलाच पत्र लिहिलं. आपलं त्याच लकबीनं लिहिलं होतं, आमच्या गोजीरवाण्या मंजूला फारसे कष्ट न देता आपण PhD बहाल केली, याबद्दल मनपूर्वक अभिनंदन. तुमच्या गृहमंदिरावर आता कळस चढला म्हणायचा. मुलाचा पायगुणही खासच आहे म्हणे. तुम्हाला प्रमोशन त्याच्याच पायगुणानं मिळालं असं ऐकते. म्हणजे बघा, तुमच्या सासूबाईंचा काही तुमच्या कर्तबगारीवर विश्वास दिसत नाही. पण वाईट वाटून घेऊ नका. मला तुमच्याबद्दल, तुमच्या हुशारीबद्दल नेहमीच कौतुक वाटतं. अहो, आमच्या मंजूला एका दृष्टिक्षेपात ज्यानं जिंकलं, त्याच्याबद्दल मला नेहमीच आदर वाटत आलाय बरं का. हेमंतनं तिला ते पत्र दाखवून म्हटलं होतं, तुझी ही मैत्रीण मंजू चावरे शब्द लिहिण्यात मोठी पटाईत दिसते. पण मंजूला तसं काहीच वाटलं नव्हतं. प्राचीचं सारं वागणंच मोकळं होतं. कधीतरी उडती भेट द्यायची, पण येताना न विसरता हेमंत पासून हिना हिमांशू पर्यंत
सर्वांना काही ना काही घेऊन यायची. दीड एक दिवस राहायची. सारं घर सळसळत ठेवायची. न कळता हेमंत सुद्धा तिच्या त्या सळसळीत बोला जायचा. हेमंतच का, तिच्या सासूबाई सुद्धा ती गेली की म्हणायच्या, वारं आहे नुसतं. तू अशी ती तशी. कशी ग तेवढी तुमची मैत्री? आली की धावत येते तुझ्याकडं. मंजूला सुद्धा नवल वाटायचं. पण या मैत्रीत त्यांच्यातल्या कुठल्याच गोष्टीनं व्यत्यय आणला नव्हता. खरं तर मंजू तशी शांत, अबोल नाही, पण मितभाषी आणि प्राची सदा धडपडणारी, धावणारी, तोंडात तीळ भिजू न देणारी. मंजू बुद्धिमान नव्हती असं नाही, पण प्राचीची झेपच दांडगी. दोनदा MSc पहिल्या वर्गात सुवर्णपदक घेऊन पास झाली. PhD झाली. हिमांशू 5 वर्षाचा झाला तेव्हा प्राची मंजूला म्हणाली, मंजू, आता तुझी दोन्ही मुलं मोठी झाली. तुला वाङ्मयात रस आहे. लिटरेचर घेऊन MA हो बघू. प्राचीनं हे पिल्लू सोडलं आणि मंजूच्या डोक्यात ती कल्पना एकदम ठसली. BA ला तिला पहिला वर्ग मिळालाच होता. अभ्यास करायला तिला आवडलं असतं. नाहीतरी तसा काढला असता तर वेळ मिळणं अवघड नव्हतं. झाली असतील शिक्षण सोडून 10 वर्ष, पण एकदा सुरुवात केल्यावर जड नाही जाणार, असा दिलासा प्राचीनं दिलाच होता. म्हणाली होती, तू एकदा नाव रजिस्टर्ड कर, तुला लागतील ती पुस्तकं आणून देण्याचं काम माझं. नाहीतर 2-4 दिवसाआड मी युनिव्हर्सिटी लायब्ररीत जातेच की. सतत महिनाभर प्राचीनं पाठपुरावा केला आणि मंजू तयारीला लागली. हेमंत गेल्यावर हिमांशू हिनाला शाळेत पाठवल्यावर ती विद्यापीठात जाणार होती. तिनं चांगला दिवस पाहिला. तिच्या या गोष्टीचीही प्राचीनं थट्टा केली होती. म्हणाली होती, मंजू, तू अगदी आहेस तशीच आहेस बघ. परीक्षेच्या दिवशी 10 वेळा गणपतीला नमस्कार करणारी. त्यापेक्षा तोच वेळ अभ्यासात घालवला तर. पण तुम्हा लोकांचं लॉजिकच कळत नाही मला. चांगला दिवस पाहून सारं तडीलाच जाईल अशी शाश्वती देतेस मला. मी माझ्या फाउंडेशन रिसर्चसाठी मियामीला पत्र पाठवणार आहे. सांग, कधी टाकू? यावर मंजू आपल्या स्वभावानुसार काहीच बोलली नाही. पण तिनं ठरलेल्या दिवशी ती लवकर उठली. सगळी कामं भराभर उरकली. सासूबाईंना जेवायला बोलवायला ती गेली तर त्या वेड्यावाकड्या पडलेल्या. तोंडाशी फेस आलेला. सगळं सोडून आधी त्यांच्याकडे पाहणं भाग होतं. डॉक्टर आले. हेमंत आला. सासूबाईंना ब्लड प्रेशरचा त्रास सुरू झाला होताच. पण आज एकाएकी स्ट्रोक आला होता. त्या बेशुद्ध झाल्या होत्या. सासूबाईंचं ते दुखणं 6 महिने पुरलं आणि नंतर तिचा उत्साहच ओसरला. घरातली कामं वाढली. सासूबाईंच्या आजारपणामुळे घरात वर्दळही वाढली नाही. सर्वांचं करता करता ती आपला अभ्यास, MA होण्याची इच्छा सारं विसरून गेली. प्राचीनं चक्क अमावशेला अर्ज टाकला आणि तिला तिथं फेलोशिपही मिळाली आणि गेली 4-5 वर्ष ती तिथंच आहे. तिथं स्थायिक झालीये. मध्ये येऊन गेली. केवढी बदललीये. बॉबकट केलेली, जीन्स घातलेली प्राची कुणी वेगळीच वाटली. पण हिनाला, हिमांशूला ही प्राची मावशी फार आवडली. हेमंत ही यावेळी खूप मोकळा वागला की प्राची अधिक मोकळी वागली, मंजूला काहीच ठरवता आलं नव्हतं. एवढं मात्र खरं, प्राची येऊन गेल्यापासून मंजू सतत तिची आणि आपली तुलना करीत होती. आपलं हे रटाळ जीनं अलीकडे तिला कधी कधी उभं आणायचं. रोजचा एकच दिनक्रम. हेमंत वरवर चढत होता. गाडी आली. हो, ते घर एकदम नवकोरं झालं. बाग फुलली. आठवड्यातून एकदा माळी येत होता. घरात कामाला 24 तास माणूस होतं, पण तिची कामं चुकत नव्हती. सासूबाईंचं सारं तिलाच करावं लागत होतं, कारण त्या हलक्या जातीच्या माणसांना त्यांच्या देवघरात कम खोलीत प्रवेश नव्हता. हेमंतला तिनंच केलेले पुलके हवे असायचे. हिमांशूला मम्मीनंच डबा करून देणं आवडायचं आणि हिना, तिचं तर मम्मी वाचून पान हलत नव्हतं. आणि मंजू ते आजपर्यंत मोठ्या आनंदानं करत होती. कुणी भेटायला आलं की म्हणत होती, माणूस आहे खरं, पण आपल्या माणसांना काय आवडतं काय नाही हे आपल्यालाच पाहायला हवं, नाही का? आणि असं करण्यात तर बाई मला आनंदच वाटतो. आणि खरोखरच ती आपल्या संसारात पुरी रमली होती. सासूबाई एकदाच तेवढ्या तशा आजारी पडल्या होत्या, पण तेव्हापासून आजपर्यंत ती त्यांना किती जपत होती. सासूबाईंची प्रकृती, हेमंतची तब्येत, मुलांचे हट्ट, लाड यात ती पुरी गुरफटून गेली होती. आणि आज तागायत तिच्या मनात मुळीच कसली नाराजी नव्हती. आपल्या सुखात ती दंग होती.
पण आज तिच्या मनाचं सारं तंत्रच बिघडलं होतं. ती अगदी हिमफुटी झाली होती. आपण मिळवलं काय? आपल्यालाही नाही तरी प्राचीसारखं करिअर होतच की. कॉलेजच्या आपण बॅडमिंटन चॅम्पियन होतो. शाळेत असताना एकदाच नाटकात काम केलं आणि अभिनयाचं पारितोषिक मिळवलं. त्यावेळी तिच्यापेक्षा प्राचीलाच अधिक आनंद झाला होता. दुसऱ्याच वर्षी SSCचा अभ्यास म्हणून बाबा नको म्हणाले आणि मग ते तिथंच राहिलं. कॉलेजमध्ये मिक्समध्ये काम करायला आईने स्पष्ट नकार दिला. कुठलंच काहीच आपण मिळवलं नाही. सारं गमावलंच. या आपल्या मुलांसाठी, नवऱ्यासाठी, या अवघ्या घरासाठी आपण सतत धावत राहिलो. सर्वांच्या आनंदातच आपला आनंद मांडला. म्हणूनच स्वतःचा जन्मदिवस विसरलो. आपल्याला या कामाच्या धबडग्यात नाही आठवण राहिली, म्हणून या लोकांनाही आठवू नये. मागच्या वर्षी आदल्या दिवशीच हिना अभ्यास करता करता हेमंतला म्हणाली होती, पप्पा, उद्या मम्मीचा बर्थडे. आपण सगळे कुठंतरी फिरायला जाऊ. तुम्ही लवकर या आणि मम्मी संध्याकाळी काही करू नकोस हं. आपण बाहेरच जेवायचं बरं का पप्पा. आणि तुझ्या आजीचं काय? त्यांना काय द्यायचं? माझं एक दिवस कसंही होईल. दूध आणि फळं खाईन. परवाची बदामाची बर्फी असेलच ना घरात? ती दे. सासूबाई एवढं बोलून थांबल्या नाहीत. आज जाऊन त्यांनी स्वतः जवळचे 25 रुपये आणून हिनाजवळ दिले आणि म्हणाल्या, तुझ्या मम्मीला एक ब्लाऊज पीस आण माझ्या वतीनं. रात्रीच सर्वांना आठवण झाली होती दुसऱ्या दिवसाची. म्हणूनच पहाटे ती उठायला लागली तसा हेमंत उठला आणि त्यानं तिची खास बक्षिसी देऊन टाकली. आता 40शी जवळ आली होती. लग्नाला 15 वर्ष झाली होती. तरी प्रेमाचा रंग कसा ताजा रसरशीत राहिला होता. मंजूला त्याचा अभिमान होता. पण पण तो निव्वळ तिचा भ्रम होता. या साऱ्या माणसांनी तिला फसवलं होतं. प्रेमाचं नाटक करून तिला राबवून घेतलं होतं. कुणालाच कशी आठवण राहिली नाही. तिची फार अपेक्षा नव्हतीच. एक गोड शब्द हवा होता. आपल्या माणसाला आपलं महत्व वाटायचं याचं केवढं समाधान असतं. प्राचीनं तार करून आठवण करून दिली नसती तर बरं झालं असतं. ही वंचना तरी जाणवली नसती. आपलं आपलं म्हणवणारं सारं किती परक आहे हे समजून झालेली वेदना तरी टळली असती. दिवसभर मंजू स्वतःशी खंतावत होती. मागच्या वर्षापर्यंत सर्वांना आठवणारा दिवस. एका वर्षात एवढा फरक पडला. काय चुकलं आपलं? का दुरावा आला? की दुरावा होताच पण आपल्याला कळलाच नाही. सारं नाटकच का समजायचं? मंजूनं असल्या बैचनीतच दिवसभराची कामं आवरली. हिनाच्या आवडीचे लाडू डब्यात कालच करून ठेवले होते. हिमांशूला गरम गरम ऑमलेट लागायचं. हेमंतला चीज टोस्ट आणि कडक कॉफी. प्रत्येकाच्या खाण्यापिण्याची तिनं तरतूद करून ठेवली होती आणि ती सर्वांचीच वाट पाहत होती. पण 6 वाजून गेले तरी कुणीच आलं नाही. आधी ती रागानं फणफणली, नाहीच येणार कुणी. कशाला येतील? संबंध काय कुणाचा? वाटलं होतं सकाळी विसरले असतील. आठवण झाली की धावत येतील. पण आपणच वेड्या. का गुंतून राहिलो एवढ्या? सासूबाईंना दवाखान्यात ठेवायचं म्हणताना नकार दिला. माया हवी असते माणसाला असं बोललो. हिमांशूचा हट्ट म्हणून तो यायच्या वेळी घरात राहिलो. हेमंतचा तर हर एक शब्द वेदवाक्य म्हणून उरी जपला. फुक्कट फुक्कट गेलं सारं. अखेर आपण एकट्याच. कोणी नाही आपलं. आपण करतो म्हणून सर्वांना हव्या असतो. उद्या आपल्याला काही व्हायला लागलं तर? कल्पनेनंच ती भेदरली. अलीकडे थकवा वाटतच होता. त्यात आज दिवसभर मनावर ताण पडला होता. तिला वाटलं आपलं डोकं गरगरतंय, छातीत धडधडतंय, डोळ्यांसमोर अंधारी येते. सासूबाई देवघरात दासबोध उघडून बसलेल्या मघाशीच तिनं पाहिलं होतं. जावं का त्यांच्या खोलीत? पडलो तर निदान जवळ तरी असतील. ती उठली पण पायातलं बळच गेल्यासारखं झालं होतं. अलीकडे आपले पायही खूप दुखतात याची तिला आठवण झाली. उठून बाम लावावा असं वाटलं पण सोफ्यावरून उठायची ताकदच उरली नव्हती. आई ग, असं काय झालं? खरंच आपण पडणार का? आपलं हार्ट फेल होणार आणि आणि तिला एकदम रडू फुटलं. आपण जाणार कुठे? कुणालाच ते कळत नाही. पण सगळ्या संवेदना, वेदना संपतात म्हणे. कशाचंच भान राहत नाही. आपल्यालाच भान न राहून कसं चालेल? आता हेमंत येईल. चीज किसून ठेवलंय पण त्याला टोस्ट करायचं कुठं माहितीये? दमू येणार. नाही, नाही उठलंच पाहिजे. त्याच्यासाठी नाही, आपल्या हिमांशूसाठी तरी उठायला हवं.
रामाला त्याला हवं तसं ऑमलेट करून देता येत नाही. मग चिडतो, चिडचिडतो. देवा, बळ दे. ही कोण? हिना आली का? किती गोड दिसते. आपण गेल्यावर एवढी सगळी जबाबदारी कशी पेलणार तिला? आणि तिचा अभ्यास खूप हुशार आहे. तिला प्राचीसारखी करिअरिस्ट करायची. नाना विचार, नाना कल्पना. तिचं डोकं नुसतं भंडावून गेलं. आपलं डोकं हातात धरून तिनं सोफ्यावर मान टेकली. आतून आतून उमाळे दाटून येत होते. नको म्हणताना डोळ्यातून आसवांच्या धारा सांडत होत्या. तो क्षण जवळ आला होता आणि जवळ कुणी नव्हतं. खरंच ती एकटीच होती. एकटीच निघाली होती. एका भयानक आवर्तात ती बुडत होती. आता त्या आवर्तातच कुणीतरी तिला अलगद उचललं. स्पर्श ओळखीचा वाटला. तिनं डोळे उघडण्याचा प्रयत्न केला, पण ते उघडताच आले नाही. तो स्पर्शही मग जाणवेनासा झाला. ती एका अंधाऱ्या भुयारात ढकलली जात होती. ती भानावर आली तेव्हा तिच्या भोवती तिची सारी माणसं गोळा झाली होती. आई होती, बाबा होते. हिना, हिमांशू एवढीशी तोंड करून समोर बसले होते, केविलवाणे होऊन. हेमंत तिच्याजवळ तिच्या कपाळावर हात ठेवून संचित बसला होता, खूप घाबरलेलाचा. आणि सासूबाई तिच्या पायावरून मायेनं हात फिरवीत होत्या. तिनं डोळे उघडले तसा पहिला हिमांशू धावला. तिच्या गळ्यात हात टाकून, हॅपी बर्थडे मम्मी. काल काय झालं ग एकदम तुला? मम्मी, किती घाबरून सोडलंस ग? हिना केविलवाणी बोलली. किती सांगितलं तरी ऐकत नाही बघा. उगीच धडपडत असते सर्वांच्यासाठी. स्वतःकडे लक्षच नसतं. सासूबाई आईजवळ तक्रार करीत होत्या. शब्दात माया भरली होती. मंजू, बरं वाटतंय? हेमंत आर्द्र आवाजात विचारित होता. हो, एवढंच ती बोलली आणि डोळे मिटून पडून राहिली. हे सुख, हे प्रेम, ही माया आपल्या हृदयात भरून घेत राहिली. आम्ही आज येणारच होतो हो, पण रात्री सगळं आवरून पण काल तुमचा फोन आला आणि तसेच धावलो. एकदम काय झालं पण असं? आई विचारत होती. कळायला मार्ग नाही. मी आलो तर ती सोफ्यावर बेशुद्ध होऊन पडलेली. तशीच उचलली आणि बेडवर ठेवून डॉक्टरांना फोन केला. आई म्हणाली, तुम्हालाही फोन करावा. आज तिचा वाढदिवस. रात्रभर काय नको ते मनात येत होतं बघा. वाटत होतं ही डोळे उघडते की नाही मंजू. हेमंतीच्या कानाशी वागला. ती हसली. खरंच आता तिला बरं वाटत होतं. तिची माणसं तिचीच होती. ती एकटी नव्हतीच. एकदा प्राचीनं लिहिलं होतं, मंजू, कधी कधी फार उदास होतं बघ अलीकडे. दिवस कसा कामात जातो, पण रात्री एकटं एकटं वाटतं. तुला अशी उदासी कधी वाटणार नाही. कधी कधी मनात येतं, करिअर करून आपण बरचसं काही गमावलं तर नाही. या क्षणी तिला ते पत्र एकदम आठवलं. कुणी काय गमावलं आणि काय कमावलं याचा हिशेब करण्याची ही वेळ नव्हतीच. हिना, हिमांशू तिनं डोळे उघडले पाहताच एकदम चिवचिवायला लागले होते. हिना रुसव्या स्वरात म्हणाली होती, मम्मीचं म्हणजे नेहमीच असं असतं. मी स्वतः आजच्यासाठी तिला केक करणार होते, तर हिचा आपला हा गोंधळ. तर काय दीदी, मी मम्मीसाठी एक पेंटिंग करतोय. काल शाळेतून आल्यावर पुरं करणार होतो, पण हिचं असं पाहून कसं ग सुचेल मला. हिमांशू रागावला होता. हिनाचं रुसणं, हिमांशूचा राग सगळं तिला आवडलं. त्या दोघांना तिनं जवळ बोलावून आणि आपल्या मिठीत घेतलं. हेमंतचा हात कपाळावरून फिरतच होता. ती हसून म्हणाली, आजची ही गिफ्ट फार मोठी आहे, नाही ग आई? आम्हाला, हेमंत बोलला. मंजूच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडला. धन्यवाद. त्याच नवनवीन आणि विविध विषयांवरच्या कथा, कविता आणि पुस्तकांसाठी पुस्तक वाचन बाय अक्षरा पाटील हे चॅनल सबस्क्राईब करा. आणि पुस्तक वाचन कसं वाटलं, कथा कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. थँक्यू.